कोणत्याही देवाच्या मंदिरावरती लावलेले दरवाजे हे येणाऱ्या भक्तांसाठी अतिशय पवित्र असतात, कारण हेच दरवाजे आतमध्ये बसलेल्या देवाचं रक्षण करत असतात। म्हणून त्या दरवाजाचं सुद्धा येणारा भाविक जो आहे तो आस्थेने आणि श्रद्धेने दर्शन घेत असतो। 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे। ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे। मात्र याच राम मंदिरासाठी बनवण्यात येणारे दरवाजे जे आहेत ते अयोध्येमध्ये तयार होत आहेत। अनुराधा टिंबर या कंपनीला, हैदराबादच्या कंपनीला हे दरवाजे बनवण्याचं काम देण्यात आलेलं होतं आणि आपण सध्या पाहतोय की हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे। सुंदर असं नक्षीकाम जे आहे ते या दरवाजावरती करण्यात येतं। येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीचं नक्षीकाम या दरवाजावरती करण्यात आलेलं आहे। कोरीव नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे या दरवाजासाठी वापरलं जाणारं सागवानी लाकूड जे आहे ते महाराष्ट्रातून आणण्यात आलेलं आहे आणि याच सागवानी लाकडापासून हे दरवाजे जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। हे दरवाजाची नेमकी उंची किती असणार आहे, रुंदी किती असणार आहे, हे दरवाजे किती वर्षांपर्यंत टिकू शकतात किंवा महाराष्ट्रातल्या सागवानी लाकडाची नेमकी निवड का केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत आपण या कंपनीचे मालक शरद बाबू आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत। क्या बताना चाहेंगे आपके लिए सौभाग्यपूर्ण की बात होगी कि आपने राम मंदिर के लिए जो दरवाजे हैं वो बनाए? जी, श्री राम जन्मभूमि भव्य मंदिर के लिए हम लोग प्राण प्रतिष्ठा के लिए पूरा दरवाज़ा तैयार करके रेडी कर दिया। अभी कल आफ्टरनून से हम लोग ये इंस्टॉलेशन शुरू करेंगे। ये काम बहुत बढ़िया कारीगर से हमने करवाया था। अभी तक जून से हमने काम शुरू किया। ये पूरा सागवान लकड़ी है, महाराष्ट्र बलारसा से लिया। बहुत अच्छा क्वालिटी का लकड़ी हमने यूज़ किया। ये मंदिर में और 1000 साल रहने जैसा क्वालिटी हम मेंटेन कर रहे हैं। अभी ये तो दरवाज़ा बनाया है, इसके ऊपर कौन सी नक्शी काम किया है, कौन सा डिज़ाइन उस पर कर दिया? ये पूरा नगारा शैली का नक्शी है। ये पूरा डिज़ाइन दिया है चंद्रकांत सोमपुरा, आशीष सोमपुरा आर्किटेक्ट्स। ये लोग पूरा डिज़ाइन मंदिर का बहुत साल पुराना से ही हम फाइनल करके रखा। उसका हिसाब से लार्सन एंड टूब्रो, टाटा कंसल्टिंग, अयोध्या ट्रस्ट, ये पूरा लोग हमको ये फाइनल डिज़ाइन देने के बाद हम ये बनाते हैं। भारतीय संस्कृति का दर्शन इस दरवाजे पर ही होगा कि जिसके हम नागर शैली का पहले पहचानते थे, जानते थे, उसका सब दर्शन दरवाजे पर ही हो। जी, और इंडिया में 3 तरीक़े का मंदिरों में यूज़ करते हैं, द्रविड़ शैली, नागर शैली, वेसारी शैली। तो ये पूरा ये मंदिर नागर शैली में बन रहा है। हमारा दरवाज़ा पे भी नागर शैली से अच्छा काम हुआ। पाहतोय की नागर शैलीमध्ये या दरवाजाचं नक्षीकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की हे हत्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की स्वागत करणारी ही सखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुंदर आणि रेखीव असं नक्षीकाम जे आहे ते दरवाजांवरती करण्यात आलेलं आहे। या दरवाजाची उंची जी आहे ती 9 फूट उंच असणार आहे आणि रुंदी जी आहे ती जवळपास 12 फूट इतकी असणार आहे आणि हे दरवाजे जे आहेत ते राम मंदिरावरती बसवले जाणार आहेत। संपूर्ण मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बनवण्यात येते आणि आपण पाहतोय की नागर शैलीमध्ये दरवाजे असावे या पद्धतीचं हे नक्षीकाम जे आहे आपण पाहतोय की नागर शैलीचे नक्षीकाम आपल्याला दरवाजांवरती पाहायला मिळते आणि 22 तारखेला राम मंदिराचं ज्यावेळेस उद्घाटन होईल त्यावेळेस त्या मंदिराच्या बाजूला हे दरवाजे जे आहेत आपल्याला पाहायला मिळतील आणि या दरवाजाचं काम अयोध्येमध्ये अंतिम टप्प्यात आले। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।